क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक गाडीत घेऊन फिरत होता गावठी कट्टा, कोयता, चॉपर, मग काय? गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने आवडल्या आरोपीच्या मुसक्या। नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 6 फेब्रुवारी रोजी गुंडाविरोधी पथकाने इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील 4 चाकी वाहनांमध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून सदर माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे गुंडाविरोधी पथकाने रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता 6 फेब्रुवारी रोजी 11 वाजेच्या दरम्यान इसम नामे दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव राहणार नागसेन नगर वडाळा नाका नाशिक हा त्याच्या ताब्यातील महेंद्र कंपनीची लोगान कार क्रमांक MH04DR 0065 सह मिळून आल्याने त्याच्या वाहनात एक देसी बनावटीची पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केलाय। सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगडे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।